आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यात आल्या। यावेळी या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या सुमारे 12,000 वारकऱ्यांची दगडूशेठ ट्रस्ट व सोरनुक मंडळातर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत विनामूल्य नेत्र आणि आरोग्य तपासणी करण्यात आली। लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोर झालेल्या या शिबिराचा वारकऱ्यांनी लाभ घेतला। या शिबिरात 62 डॉक्टरांसह अनेक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला। त्याचप्रमाणे यावेळी 25,000 वारकऱ्यांना नाश्ता आणि चहा देखील देण्यात आला। या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण तसेच उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी याबाबत ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी अधिक माहिती दिली। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आज पुण्यनगरीमध्ये स्थिरावलेला मुक्कामास असलेला वैष्णवांचा महामेळा म्हणजे आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यामध्ये आज मुक्कामे आहेत। त्या निमित्ताने आपण वारकऱ्यांकरता आरोग्य शिबिर घेतलेलं आहे। या आरोग्य शिबिरामध्ये मोफत डोळे तपासणी, चष्मे वाटप, त्यानंतर त्यांच्या हातापायाला ज्या वेदना होतात, दुखतात गुडघे, पाय, पिंढऱ्या, याच्यासाठीची औषधं आणि जनरल OPD चेकअप अशा पद्धतीने वारकऱ्यांचं आरोग्य शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे, जेणेकरून त्यांना पुढची वाटचाल करताना कोणतीही अडचण येऊ नये। आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षी हा उपक्रम ट्रस्टच्या वतीने केला जातो आणि हजारो वारकरी वैष्णव भक्त हे या योजनेचा लाभ घेत असतात। त्याच्यामध्ये जहांगीर हॉस्पिटल असेल, सत्यसाई प्रतिष्ठान असेल, अशा अनेक 10 जवळजवळ हॉस्पिटल्सनी याच्यामध्ये आपला सहभाग हा नोंदवलेला आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद हा सर्व वारकरी बंधू भगिनींचा या ठिकाणी आम्हाला मिळतोय। धन्यवाद। जय गणेश।